आजच्या या नागपंचमी विशेष व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्रावण महिन्यातला सर्वात मोठा समजला जाणारा सण हा नागपंचमीचा आहे. तर त्यानिमित्त मार्केटमध्ये अशा सुंदरशा नागमूर्त्या आलेल्या होत्या आणि सण म्हटला की आमच्याकडे पुरणपोळी ठरलेली असते. तर पहाटे 4 वाजल्यापासून उठून मी हा पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी केला होता, कारण एकदा का इंद्रनील उठला की मग कुठलंच काम होत नाही धड. आणि आम्ही आवरून पत्री गोळा करण्यासाठी बाहेर पडलेलो होतो. आणि श्रावण महिन्यातलं वातावरण पाहताय तुम्ही, ऊन पडलेलं आणि खूप छान असं वातावरण आहे. आणि ऊन पडलं असं म्हणता म्हणता सरींनी सुरुवात केलेली आहे आणि श्रावण सरींना सुरुवात झालेली आहे. आणि इतकं सुंदर वातावरणात श्रावण सरींचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. पिलू, पाऊस आला. आघाड्याचा रोपटं मला इथे दिसलेला आहे. तर या आघाड्याच्या रोपाला पूजेमध्ये खूप सारं महत्त्व आहे. श्रावणातल्या प्रत्येक पूजांमध्ये हे वापरलं जातं. अगदी गौरी गणपतीच्या सणापर्यंत या आघाड्याची रोपं या पत्रींचा उपयोग केला जातो. तर मीही त्यातली पत्री घेतलेली आहे. इंद्रनीलने तसंच पाहिलेलं आहे आणि पुढे जाऊन तोही या जास्वंदीच्या झाडाची पानं तोडायला सुरुवात केलेली आहे. जसं बघू तसं ते करायला सुरुवात करतात. तर आता मला इथे सगळ्या पत्री काही मिळालेल्या नव्हत्या, तो मी जास्वंदीच्या झाडाची थोडीशी पानं गोळा केलेली आहेत. त्यानंतर एके ठिकाणी थोड्याशा दुर्वा दिसलेल्या आहेत. या आता सगळ्या निवडून घेणं शक्य नव्हतं, मी तशाच कशा तरी उपटल्या. इंद्रनील सोबत होताच. आणि त्यानंतर गार्डनमध्ये असलेलं हे छोटंसं बेलाचं झाड, याकडे मी गेलेली आहे. या झाडाची थोडीशी मतलब पानं सगळ्यांनी घेतलेली आहेत. श्रावण महिना आहे त्यामुळं. घरी आल्यानंतर इंद्रनीलपासून वाचून कशी तरी मी रांगोळी काढलेली आहे आणि त्याला इथे येऊ न देण्याची काळजी घेतलेली आहे. त्यानंतर जेवण आटोपल्यावर या बिया माझ्याकडे थोड्याशा शिल्लक होत्या आणि ही माती घेतलेली होती. काहीतरी करणार एवढ्यातच इंद्रनील उठून बसलेला आहे आणि त्याला मी काय करते हे बघण्यात इंटरेस्ट आणि त्याला स्वतःही ते काही गोष्ट करायची होती. तर त्याची धडपड बघताय तुम्ही येण्यासाठी. तर त्याला यांच्याकडे सोपवून मी काहीतरी करायला घेतलेलं आहे. तर माझ्या अशा सुपीक डोक्यातून एक आयडिया आलेली आहे की नागपंचमीची जी पूजा आहे त्यासाठी मी नाग आणि जी महादेवाची पिंड आहे ती स्वतः घरी बनवण्याचं, इको फ्रेंडली नागमूर्ती आणि शिवलिंग बनवण्याचं मी प्लॅन केलेला होता. आणि त्यामध्ये अशा प्रकारे बिया घातलेल्या आहेत, रुजवणार आहे त्या बिया मी. आणि अशा प्रकारे नागमूर्ती तयार केलेली आहे. त्याचे जे डोळे आहेत त्याला सुद्धा त्या मी लिंबूच्या बिया, आता बाकी सगळे जे माझी सीड बँक तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल, ती सगळी सीड बँक ध्रुवने खाली केलेली आहे. कारण जसा पाऊस सुरू झालाय तसा तो गार्डनमध्ये दर सुट्टीला जातोय आणि घरातल्या सगळ्या बिया घेऊन त्याने त्या रुजवण्यासाठी त्या मातीत तो रोवून येतोय. तर अशा प्रकारे त्याने सीड बँक सगळी खाली केलेली आहे. मग माझ्याकडे जस्ट साठवलेल्या लिंबूच्या बिया होत्या त्या मी या दोन्ही मूर्तींमध्ये घातलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे या दोन सुंदरशा, आता नागाची मूर्ती मला काही अगदी ॲक्युरेट जमलेली नाही, तरीही मी प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वर्षी अगदी छान जमवण्याचा प्रयत्न करेन. पूजेमध्ये आता ही मातीची मूर्ती ओली असल्यामुळं मी थोडासा कागद यूज केलेला आहे आणि त्या कागदावरती या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. पूजा अगदी साधीसुधी केलेली आहे. आपण फार शास्त्र शुद्ध करण्याच्या पाठीमागे मी तरी लागत नाही. जसं जमेल तशी पूजा करायची. आणलेल्या पत्री स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. पावसामुळे त्याला थोडीशी माती लागलेली होती, तर त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. इंद्रनीलने फुलं आणलेली आहेत आणि या लाह्या एकीकडे मी दळणामधले ज्वारी थोडीशी ठेवलेली होती. आणि खरं तर ज्वारीच्या लाह्यांचं खूप महत्त्व आहे. जेव्हा ध्रुवनं या लाह्या बघितल्या त्यावेळी त्याला खूप आश्चर्य वाटलं. व्हाईट पॉपकॉर्न तयार केलेले आहेत म्हणतो खूप खुश झाला होता. तर पूजेला अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. तर आज शुक्रवारही होता नागपंचमीची पूजा आणि शुक्रवार श्रावणातला पहिला एकत्र आलेले होते. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ही ज्योती मातेची पूजा केलेली जाते, जी मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण करतो. सुंदरशी फुलांचे ताट असं बघून मन इतकं प्रसन्न होतंय की काही विचारू नका. आणि पत्री आज स्वच्छ धुवून पूजेसाठी मी एकत्र केलेलं आहे. सगळं सामान एकत्र करून घेतलेलं आहे आणि ही ज्योतीची पूजा मी अशा प्रकारे मांडलेली आहे. तर ज्योतीची पूजा मी पहिल्यांदाच करत आहे. मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. आणि नागपंचमीची पूजासुद्धा खरं तर मी स्वतःहून
घरी म्हटलं तर मी पहिल्यांदाच करत आहे आणि त्यासाठी पहिल्यांदाच करते आणि मी पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने मूर्ती करते, तर पूजेचा उत्साह मला थोडा जास्तच आहे. तर नैवेद्याचं ताट तयारी सगळं एकत्र केलेले आहे आणि पूजेला सुरुवात केलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनात फक्त भक्तिभाव असला तरी देवाला तो पोहोचतो, आपली पूजा पोहोचते. बाकी जास्त काही करण्याची गरज पोहोचत नाही, अशा मताची मी आहे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल नक्की सांगा. अशा प्रकारे मी पूजा तर केलेली आहे. पूर्ण वेळ इंद्रनीलला यांनी सांभाळलेला आहे. यांची थोडीशी धावपळ झाली आज, कारण इंद्रनीलला म्हणजे लक्ष ठेवावं लागत होतं सारखं, कारण तो पूजेच्या ठिकाणी सारखा येत होता. आणि बघताय तुम्ही, त्याला तिथलं सगळं सामान घ्यायचं होतं. त्याला प्रत्येक गोष्ट जी मी केलेली आहे ती बघून ती प्रत्येक गोष्ट त्याला करायची होती. त्याला राखता राखता आमची नाकी 9 आलेली आहे. पूजा खरं हे बघा, नैवेद्य देवापर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा प्रकारे आमची पूजा ही छानशी झालेली आहे आणि इंद्रनीलनंही छानसं पार्टिसिपेट केलेलं आहे. हा दुसरा दिवस आहे, शनिवारचा दिवस. पावसाने हजेरी लावलेली आहे. कालपर्यंत तरी थोडासाच पाऊस येत होता, पण आज थोडा जास्त येतोय. शनिवारचा दिवस मोठ्या सरींनी अंधारून आलेला आहे सकाळी. आणि मी काय करते तर ते एक मोठी गंमत आहे. तर माझ्याकडे ही एक रिकामी कुंडी आहे. तर त्यामध्ये ध्रुवला मी दगड आणायला सांगितलेले होते छोटे छोटे. जिथं बांधकाम चालू होतं तिथून त्याने ही दगड थोडीशी गोळा करून आणलेली आहेत आणि या कुंडीला जरा जास्तच मोठे होल होते, त्यामुळे मी ती खालची अर्धी थोडासा एक लेअर त्या दगडांनी भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यावर ही ध्रुवच्या प्रोजेक्टसाठी आणलेली माती, स्कूलमध्ये मातकाम करायचं होतं, मातीच्या वस्तू, त्यातली शिल्लक राहिलेली माती, त्यापासून मी बनवलेले वस्तू, या 2 मूर्त्या आणि राहिलेली माती कुंडीमध्ये टाकलेली आहे. तर पूजेची सांगता आपण करतोय. शनिवारचा दिवस आहे. आता या पूजेचं करायचं काय? मूर्त्या, फुलं वगैरे सगळं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि ही जी मूर्त्या आहेत त्या आपण कुंडीमध्ये ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण बिया तर आहेतच लिंबूच्या, तर त्याही रुजतील. आणि ही जी दुर्वांची जुडी किंवा दुर्वांची जी रोपटी, वेली म्हणा, किंवा जे दुर्वा आणलेले आहेत त्याला थोडीशी मुळं आहेत, तर त्याही मी त्या कुंडीमध्ये लावणार आहे. तर जेणेकरून त्या जगल्या तर जगल्या, आपल्याला श्रावणामध्ये पूजेसाठी तर त्या लागणारच आहे. तर अशा प्रकारे मी ही इको फ्रेंडली पूजा साजरी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही पूजा आणि या पूजेबद्दल तुमचं काय मत आहे? बाजारामध्ये इझिली अवेलेबल असणाऱ्या
मूर्ती मी आणू शकले असते, तसा माझ्याकडे वेळही नव्हता आणि हे सगळं करण्यासाठी मला काही फार रिकामा वेळ असतो असंही नाही. मी खूप गडबड करून मला हौस वाटते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि त्या हौसेसाठी मी वेळ काढते. त्यात यांची साथ होती म्हणून जमलं, यांना सुट्टी होती खरं तर म्हणून ते शक्य झालं, नाही तर मला काही शक्य झालं नसतं इंद्राणींसोबत. डोक्यात वेगवेगळे खूप सारे छानसे प्लॅन असतात पण ते वर्कआउट होत नाही. एक वन मॅन शो होतो, एकाने इंद्राणीला घेऊन बसावं लागतं आणि मग दुसऱ्याने काम होतं. तर अशा प्रकारे खूप वेळात वेळ काढून मी जी ही पूजा केलेली आहे, हा जो व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याबद्दल कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि ही जी वेगळ्या इको फ्रेंडली पूजा आहे माझी, ती तुम्हाला कशी वाटली, ही आयडिया कशी वाटली, तर तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावणामध्ये येणाऱ्या पुढील सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी श्रावण. आणि ह्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे.